नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 11 ऑक्टोबर 2023 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर या ठिकाणी जे काही लोकसत्ताचं विश्लेषण आहे तो MCQ च्या माध्यमातून आपण पाहतो, म्हणजे MCQ वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्याचबरोबर जी न्यूज आहे तिला इन डिटेलमध्ये आपण स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून विश्लेषित करण्याचा प्रयत्न करतो। तर आजच्या या अंकामध्ये आपण गाझापट्टीतील संघर्ष असेल, लेक लाडकी योजना काय आहे, वेनगंगा नळगंगा हा नदीजोड प्रकल्प नेमका काय आहे आणि त्याचबरोबर भारतातील पहिले 5 श्रीमंत व्यक्ती कोण आहेत यांची माहिती आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण आता सुरुवात करूया। त्या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती गाझापट्टीतील जो काही संघर्ष आहे त्या संघर्षा संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, बॉम्ब वर्षावाने गाझाची चाळण। तर या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित असेल की पॅलेस्टाईन आणि इस्रायल या देशामध्ये आपणाला वर्षानुवर्ष संघर्ष पाहायला भेटत आहे। या ठिकाणी हमास नावाची जी काही दहशतवादी संघटना आहे त्या दहशतवादी संघटनेने इस्रायल या देशावर रॉकेट हल्ले केले, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल या देशाने आता गाझापट्टी म्हणजे ज्या ठिकाणी हमास या अतिरेकी संघटनेचे ठिकाणे आहेत त्या ठिकाणावरती बॉम्बने हल्ला केले आहेत। मग या ठिकाणी एक प्रकारे युद्धाची चिन्हे निर्माण झाली आहेत आणि एक प्रकारची युद्धजन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। मग या ठिकाणी जे काही इस्रायल देश आहे या ठिकाणी तुम्ही मॅपमध्ये पाहू शकताय, हा जो आहे तो इस्रायलचा मॅप आहे जो की भूमध्य सागर आणि त्याचबरोबर इजिप्त, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉन या देशांनी त्याला वेढलेलं आहे किंवा या देशाच्या भूसीमा या इस्रायल या देशाला लागून आहेत। मग या ठिकाणी यावर आयोग कशा प्रकारे क्वेश्चन विचारू शकतो आणि UPSCने यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन ही विचारला आहे। हा जो एरिया आहे तो UPSCचा फेवरेट एरिया आहे, यावर UPSC क्वेश्चन विचारतेच। तर या ठिकाणी क्वेश्चन असा राहील, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा इस्रायल या देशाला लागून आहे? खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा इस्रायल या देशाला लागून आहे? ज्यामध्ये लेबनॉन, सीरिया, इजिप्त, जॉर्डन आणि इराण अशा 5 देशाची नावे देण्यात आली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो पहा, यामध्ये इजिप्त या देशाची जी काही भूसीमा आहे ती इस्रायलच्या सीमेला या ठिकाणी दक्षिण पश्चिम या भागामध्ये लागून असलेली दिसते। त्याचबरोबर दक्षिण पूर्व भागामध्ये जॉर्डन या देशाची सीमा आपण पाहू शकतो। पुढे वरती जर पाहितलं तर सीरिया या देशाची सीमा इस्रायल या देशाला लागून आहे आणि लेबनॉनची काही सीमा या ठिकाणी इस्रायल या देशाला लागून आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी एकूण 4 देशांच्या भूसीमा इस्रायल या देशाला लागून आहेत। तर ते देश आहेत सीरिया, इजिप्त, जॉर्डन आणि लेबनॉन। मग या ठिकाणी इराण या देशाची जी काही सीमा आहे ती इस्रायल या देशाला लागून नाहीये, म्हणजे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 केवळ बरोबर। त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑप्शन ए हे आपले योग्य उत्तर आहे, ज्या ठिकाणी 1, 2, 3, 4 हे आपले योग्य पर्याय आहेत। चलूया पुढच्या प्रश्नाकडे, पुढच्या न्यूजकडे। जी पुढची न्यूज आहे ती लेक लाडकी या योजनेपासून घेण्यात आली आहे। त्या ठिकाणी पहा, लेक लाडकी लाख मोलाची अशा प्रकारची न्यूज आपल्याला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती, आणि ही जी न्यूज आहे ती प्रिलिमच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाची आहे। नेमकी लेक लाडकी योजना काय आहे, ती लेक लाडकी योजना समजून घेण्यापूर्वी यावर नेमका क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो याचीही एक आयडिया या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करूया। तर यावर क्वेश्चन असा असेल, लेक लाडकी या योजनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या। तर यामध्ये विधान 1 आहे, पूर्वीच्या भाग्यश्री या योजनेच्या जागी ही योजना सुरू करण्यात आली आहे। विधान क्रमांक 2, योजना 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आली आहे। विधान क्रमांक 3, मुलगी जन्माला आल्यानंतर गरीब कुटुंबातील मुलींच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने 1 लाख रुपये जमा केले जातील अशा प्रकारची ती योजना आहे। अशा प्रकारचे हे 3 स्टेटमेंट आहेत। तर या ठिकाणी खाली आपण आपले पर्याय 1, 2, 3 वगैरे असे देण्यात आलेले आहेत।
त्यांना आपण नंतर पाहूया। सर्वप्रथम जी लेक लाडकी योजना आहे ती लेक लाडकी योजना या ठिकाणी अगोदर समजून घेऊया। योजना काय आहे? जे काही मुली आहेत किंवा मुलगी आहेत, मुलगीला पहिलीत गेल्यापासून 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने त्या मुलीच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये जमा करण्यासंबंधी ही योजना आहे। या ठिकाणी आपलं स्टेटमेंट 3 तुम्ही पाहू शकता, म्हणजे स्टेटमेंट 3 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। योजनेची जी उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टामध्ये राज्यातील मुलींचा जो काही जन्मदर आहे ते वाढवणे हे आपलं पहिलं उद्दिष्ट आहे। त्याचनंतर मुलींचे जे काही शिक्षण आहे, मुलींनी शिकावं, पुढे जावं, जॉब करावा, म्हणजे मुलींच्या शिक्षणाला चालना देणं हे दुसरं उद्दिष्ट या ठिकाणी लेक लाडकी या योजनेचं असं दिसतं। मुलींचा जो काही मृत्यूदर आहे तो मृत्यूदर कमी करणे आणि त्याचबरोबर लहान बाळातील कुपोषण आणि बालविवाह यांचेही प्रमाण कमी करणं अशा प्रकारची काही उद्दिष्टे या ठिकाणी लेक लाडकी या योजनेची असलेली आपणाला दिसतात। पुढे जर आपण पाहिलं तर पुढे लेक लाडकी ही जी योजना आहे या योजनेचे लाभार्थी कोण असतील तर या ठिकाणी पहा, ज्या काही कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी या योजनेच्या लाभार्थी असू शकतात। त्याचबरोबर राज्यात 1 एप्रिल 2023 नंतर पिवळ्या व केसरी शिधापत्रिका धारका कुटुंबात जन्मलेल्या ज्या काही मुली असतील त्या मुलींना या ठिकाणी ही योजना लागू असेल। म्हणजे या ठिकाणी 1 एप्रिल 2023 नंतर ज्या कुटुंबाकडे पिवळा किंवा केसरी रंगाचे राशन कार्ड आहे आणि त्या कुटुंबात जर मुलींचा जन्म झाला तर त्या मुलींना ही योजना लागू असेल, अशा प्रकारची ती लाईन आहे। निधी कसा जमा होईल याविषयी ही माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। तर मुलीचा जन्म झाल्यानंतर सरकारकडून लगेच तात्काळ 5,000 रुपये हे मुलीच्या पालकांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील। किती? या ठिकाणी मुलीचा जन्म झाल्यानंतर 5,000 रुपये। त्यानंतर जेव्हा मुलीचे ॲडमिशन पहिल्या वर्गात केले जाईल तेव्हा मुलीच्या खात्यावर या ठिकाणी 6,000 रुपये जमा केले जातील। जेव्हा मुलगी 6व्या वर्गात प्रवेश घेईल तेव्हा मुलीच्या खात्यावरती 7,000 रुपये जमा केले जातील आणि मुलगी जेव्हा 11वी वर्गामध्ये प्रवेश करेल तेव्हा मुलीच्या खात्यावरती 8,000 रुपये या ठिकाणी जमा केले जातील। आणि त्यानंतर जेव्हा मुलीचे वय हे 18 वर्ष पूर्ण होईल त्यानंतर मुलीच्या खात्यामध्ये या ठिकाणी पालकाच्या खात्यामध्ये नव्हे तर मुलीच्या खात्यामध्ये एकूण 75,000 रुपये जमा केले जातील। मग अशा प्रकारे एकूण 1 लाख रुपये या ठिकाणी मुलीच्या खात्यामध्ये जमा केले जातील। अशा प्रकारची ही लेक लाडकी योजना असलेली आपल्याला दिसते। जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा 5,000 रुपये, मुलीचे जेव्हा पहिल्या वर्गात ॲडमिशन केले जाते तेव्हा 6,000 रुपये, जेव्हा मुलीचे ॲडमिशन 7व्या वर्गात केले जाते 6व्या वर्गात केले जाते तेव्हा 7,000 रुपये आणि जेव्हा मुलगी ही 11व्या वर्गामध्ये ॲडमिशन घेते तेव्हा तिला 8,000 रुपये तिच्या खात्यात जमा केले जातील आणि 75,000 रुपये जेव्हा मुलगी 18 वर्षे वय पूर्ण करेल तेव्हा अशा प्रकारे हे 1 लाख रुपये या ठिकाणी देण्यात आले आहेत। पूर्वीची या ठिकाणी जी काही भाग्यश्री योजना होती ज्या योजनेमध्ये मुलीच्या खात्यावरती सरकारकडून एकदाच या ठिकाणी 1 लाख रुपये जमा केले जात असत, त्या योजनेच्या जागी या ठिकाणी लेक लाडकी नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर आता जो काही आपला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहूया। तर या ठिकाणी पहिलं विधान आपण पाहितले, पहिलं विधान होतं पूर्वीच्या भाग्यश्री योजनेच्या जागी ही योजना सुरू करण्यात आली आहे। विधान 1 अगदी बरोबर आहे। योजना 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आली आहे। तर या ठिकाणी विधान 2 चुकीचे आहे। ही जी योजना आहे ती 1 एप्रिल 2023 पासून लागू असेल अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि मुलगी जेव्हा जन्माला येईल, जन्माला आल्यानंतर गरीब कुटुंबातील ज्या काही मुली आहेत त्यांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने 1 लाख रुपये जमा केले जातील। म्हणजे अशा प्रकारे विधान 3 ही अगदी बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी विधान 1 आणि विधान 2 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केवळ विधान 1 आणि विधान 3 बरोबर। चलूया पुढच्या न्यूजकडे। ती वैनगंगा आणि नळगंगा नदीजोड प्रकल्पा संदर्भात आहे। या ठिकाणी जो संभाव्य क्वेश्चन आहे, संभाव्य क्वेश्चन पाहूया।
वेनगंगा नळगंगा हा नदीजोड प्रकल्प कोठे सुरू केला जाणार आहे? पर्याय क्रमांक ए मराठवाडा, पर्याय बी पश्चिम महाराष्ट्र, सी विदर्भ, डी कोकण। तर या ठिकाणी पहा, वेनगंगा आणि नळगंगा या विदर्भातील महत्त्वाच्या नद्या आहेत। तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विदर्भ, पर्याय क्रमांक सी, म्हणजेच वेनगंगा आणि नळगंगा हा जो नदीजोड प्रकल्प आहे तो विदर्भामध्ये एक सुजलाम सुफलाम विदर्भाची जमीन करण्याचं कार्य करणार आहे। म्हणजे या ठिकाणी वेनगंगा नळगंगा हा नदीजोड प्रकल्प विदर्भामध्ये सुरू केला जाणार आहे। हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। पाहूया पुढची न्यूज, ज्या ठिकाणी आपण भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती जी आहे त्यांची लिस्ट या ठिकाणी पाहणार आहोत। न्यूज अशी आहे, अंबानींनी टाकले अदानींना मागे। तर या ठिकाणी पहा, हुरून नावाची जी काही प्रकाशक संस्था आहे त्या संस्थेने या ठिकाणी तशा प्रकारचे सर्वेक्षण केलं आहे। प्रत्येक वर्षी हुरून नावाची काही संस्था आहे जगातील सर्वात श्रीमंत आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी पब्लिश करत असते। त्या ठिकाणी जी काही यादी आहे त्या लिस्टचं नाव आहे 361 वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट 2023, अशा प्रकारे त्या लिस्टचं नाव आहे, जिचे की प्रकाशक हुरून नावाची संस्था आहे। यामध्ये जे काही व्यक्ती समाविष्ट करण्यात आला आहे त्यांचा क्रायटेरिया काय आहे, तर ज्या व्यक्तींची संपत्ती 1000 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींचा या लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आणि जी काही संपत्ती आहे ती 30 ऑगस्ट 2023 अखेरपर्यंत जी काही संपत्ती होती त्या संपत्तीचा आधार घेऊन ही यादी या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे। यामध्ये जे पहिले 5 श्रीमंत भारतीय आहेत ते भारतीय आपण पाहूया। या ठिकाणी नंबर 1 ला आहेत मुकेश अंबानी, जे मुंबईचे रहिवासी आहेत, गौतम अदानी जे अहमदाबादचे रहिवासी आहेत, सायरस पूनावाला पुणे या ठिकाणचे रहिवासी आहेत, शिव नाडर जे की नवी दिल्ली या ठिकाणचे रहिवासी आहेत, आणि गोपीचंद हिंदुजा जे की लंडन या ठिकाणी त्याचं वास्तव्य सध्या तरी आपल्याला दिसत, परंतु त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतलेलं आहे। जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। 360 वन वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार गौतम अदानी यांना मागे टाकत सर्वात श्रीमंत भारतीय कोण बनले आहेत? म्हणजे 2022 या साली गौतम अदानी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होते, परंतु 2023 मध्ये त्यांना मागे टाकून कोणती व्यक्ती भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली आहे? तर या ठिकाणी पर्याय ए आहे सायरस पूनावाला, जे की चुकीचं आहे। शिव नाडर नवी दिल्ली, चूक। गोपीचंद हिंदुजा लंडन, चूक। मुकेश अंबानी मुंबई, अगदी बरोबर। त्या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। तर अशा प्रकारे मित्रांनो, दिनांक 11 ऑक्टोबरचे जे काही आपले महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ संबंधित तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे, आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअरही करायचे, आणि त्याबरोबर न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईबही करायचं आहे। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।